नमस्कार फॅमिली, कसे आहेत सगळे? आज आपण बनवत आहोत सिंगाडा फ्राय। हे असे कच्चे सिंगाडा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात या सीझनमध्ये। असे घरी आणून चांगले 4-5 पाण्यात धुवून घ्यायचे। त्याच्यानंतर कुकरमध्ये टाकून 1 ग्लास पाणी टाकायचे आणि वरून थोडंसं मीठ टाकायचे। कुकर बंद करून 1 शिट्टी फक्त काढून घ्यायची। बघा, तर मी गॅसवर ठेवले। 1 शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आहे। त्याच्यानंतर कुकर असंच थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग काढून घ्यायचे आपले सिंगाडे। थोडेसे थंड झाले की असं सुरीच्या साह्याने बघा असे सहज आपल्याला असे कापता येतात आणि आतला गर काढून घ्यायचा आहे। बघा, सहज असा गर काढता येतो। अजून एक मी तुम्हाला कापून दाखवते। बघा, असं गर काढून घ्यायचं। असे सगळे मी आता सगळ्यांचा गर असा काढून घेते। बघा, सगळे गर मी काढून घेतले। आता कढई घ्यायची, 1 चमचा तूप टाकायचं, त्याच्यावर अर्धा चमचा जिरं टाकायचं, 1 हिरवी मिरची कापून टाकायचे आणि त्याच्यानंतर वरून हे आपले कापलेले सिंगाडे थोडंसं मीठ टाकायचं। वरून थोडी हिरवी कोथिंबीर टाकायची आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। गॅस थोडा मीडियम करायचा आहे आणि हे चांगलं असं 5 मिनटं फिरवत राहायचं आहे मीडियम गॅसवर। बघा, असं चांगलं परतवत राहायचं। असं छान परतून झालं। बघा, आपले सिंगाडा फ्राय तयार आहे। छान लागतात हे, बघा तुम्ही करून आणि खाऊन बघा। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या सगळ्यांनी सिंगाडा खायला। असंच माझे चॅनल बघत राहा, नवीन नवीन रेसिपीज। चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। बाय।